दुर्घटनाग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स हॉस्टेलच्या छतावर सापडला। एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोची अधिकृत माहिती। विमानाचं इमर्जन्सी लोकेटर ट्रान्समीटर सुद्धा सापडलं। अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाच्या ढिगाऱ्यातनं गुजरात एटीएसला डीव्हीआर सापडला। डीव्हीआर फॉरेन्सिक टीमच्या ताब्यात, तर एनएचजीचं पथक यांच्याकडून दुर्घटनास्थळाची पाहणी। बोईंगच्या सर्व विमानांची तपासणी होणार। अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर डीजीसीएचा मोठा निर्णय। तपास करून 15 दिवसात अहवाल देण्याचे एअर इंडियाला निर्देश। लँडिंग गिअरमध्ये बिघाड झाला असावा, हे दुर्घटनेचे कारण असू शकतं। इंधनासह प्रवाशांचं लगेजही जास्त होतं। सुमित सबरवाल यांच्यासोबत काम केलेले पायलट मनमथ राऊतरे यांची प्रतिक्रिया। विमान अपघातात एकमेव प्रवासी रमेश विश्वासकुमारांचे प्राण चमत्कारिकरित्या वाचले। अपघातग्रस्त हॉस्टेलमधली अकोल्याची ऐश्वर्या ही सुद्धा थोडक्यात बचावली, तर 10 मिनिटांनी फ्लाईट चुकलेल्या भूमी चौहाननं मानले देवाचे आभार। विमान अपघातानंतर हॉस्टेल कॅन्टीनमध्ये जेवण बनवणारी महिला आणि त्यांची नात बेपत्ता। विमान हॉस्टेलवर येऊन कोसळल्यानं अनेक विद्यार्थी जखमी। विमान दुर्घटनेमुळे मृतदेहांची ओळख पटवण्यात अडचण। नातेवाईकांचा डीएनए मृतांशी मॅच झाल्यानंतर मृतदेह आता देण्यात येणार। आतापर्यंत 8 जणांचे मृतदेह कुटुंबियांना सोपवले। बापाच्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी 8 महिन्याच्या बाळाची डीएनए टेस्ट। अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये ब्रिटिश नागरिक अदनान मास्टर यांचा मृत्यू। विमान अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना अश्रू। विमान दुर्घटनेमुळे मृतदेहांची ओळख पटवण्यात अडचण। अहमदाबाद दुर्घटनेमध्ये चहाची टपरी चालवणाऱ्या 14 वर्षीय मुलाचाही मृत्यू। नातू गमावल्यानं आजीनं टाहो फोडला। विमान दुर्घटनेमध्ये संपूर्ण परिवारावर शोककळा। विमान अपघातात वसतिगृहातील मृतांच्या कुटुंबियांना सुद्धा 1 कोटींची मदत मिळणार। टाटा समूहाचा निर्णय। 24 लोकांच्या कुटुंबियांना सुद्धा मदत देण्यासंदर्भात स्पष्टीकरण। मोदींकडून दुर्घटनास्थळाची पाहणी। रुग्णालयामध्ये जाऊन मोदींकडून जखमींसह मृतांच्या नातेवाईकांची सुद्धा भेट, तर मोदींनी विजय रुपाणींच्या कुटुंबियांची सुद्धा सांत्वनपर भेट घेतली। एअर इंडिया कंपनी अपघाताशी संबंधित $120 मिलियन अधिकचा इन्शुरन्स क्लेम करू शकते। भारतीय उद्योगातील सर्वात मोठ्या दाव्याची शक्यता। कॉन्फिगरेशन एररमुळे अहमदाबादमध्ये विमान अपघात झाल्याची शंका। टेक ऑफ दरम्यान विमानाच्या सेटिंग्जमध्ये त्रुटी असल्याचीही शक्यता। अहमदाबाद विमान अपघाताच्या तपासात ब्रिटन सरकारची मदत करण्याची तयारी। अपघातात अनेक ब्रिटिश नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पवार भाजप सोडून इतर पक्षाशी युतीसाठी तयार। सूत्रांची माहिती, तर दादांच्या राष्ट्रवादीसोबत सुद्धा पवारांचा पक्ष युती करणार का, याकडे लक्ष। पाऊस पडला की रेनकोट घालणार की छत्री वापरणार, हे अजूनही निर्णय घेतलेला नाही। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अजित पवारांसोबत युती करणार का, या प्रश्नावर सुप्रिया सुळेंचं मिश्किल उत्तर। पालिका निवडणुका होईपर्यंत जयंत पाटील हेच प्रदेशाध्यक्ष, नंतर नवीन अध्यक्ष निवडणार। तरुणांना संधी देण्याचा पवारांचा विचार। अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया। मनसे महायुतीमध्ये येणार असेल तर स्वागतच। उदय सामंतांची राज ठाकरेंना ऑफर। अजित पवारांसोबतची युती राजकीय, तर शिवसेना भाजप युती नैसर्गिक, सामंतांचं वक्तव्य। इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादकडून इराणवरील कारवाईचा व्हिडिओ शेअर। ऑपरेशनमध्ये इराण आर्मीच्या 3 कमांडर्सचा खात्मा। हल्ल्यात इराणचा आर्मी चीफ जनरलला सुद्धा संपवलं।